इकडे धैर्य जो असतो आता इकडे सावीला मंगळसूत्र घालून देतो आणि आता इकडे हा मनातल्या मनात विचार करतो की सावी, या मंगळसूत्राचं ना महत्त्व तुला आता समजणार नाही, पण मला देवाकडे एकच प्रार्थना आहे की लवकरात लवकर तुझी स्मृती परत येऊ दे आणि आधीसारखी सावी मला भेटू दे. आता असं सगळं काही तो मनातल्या मनात बोलत असतो. हे सगळं इकडे इरा दारातून बघते आणि आता इकडे ती मनातल्या मनात विचार करते की धैर्य, हे सगळं म्हणजे हे मंगळसूत्र हवं तर तुम्ही मला घालायला पाहिजे होतं. या मंगळसूत्रावर, तुमच्या प्रेमावर माझा अधिकार आहे. हे जे तुमच्या डोळ्यामधलं प्रेम आहे, ही जी काळजी आहे, ही तुम्हाला माझ्यासाठी दाखवायला हवी होती, पण ते तसं झालंच नाही. आता इकडे धैर्याचं लक्ष तिच्याकडे जात आणि ती इकडे तो बोलतो, इरा तुम्ही इथे काय करताय? त्यावर आता इकडे ती बोलते, काही नाही धैर्य, असं सहज आली होती. आणि तुम्ही कुठे बाहेर निघालात का? सावीने इतकी चांगली साडी घातली आहे म्हणून विचारते. त्यावर तिकडे सावी बोलते, हो आम्ही ना बाहेर चाललो, फ्रेंड मला बाहेर घेऊन चाललाय. अवंती काकू आणि नीता काकू ना बाहेर चाललेत पूजेला, म्हणून मग ते मला पण घेऊन चाललेत. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, काय? अरे अहो धैर्य, मी काय म्हणते, ते वटवृक्षाच्या तिथे किती बायांची गर्दी असेल आणि बाहेर पाऊस सुद्धा किती चाललाय, आणि जर सावी हरपली तर? आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, इरा त्याची तुम्ही काळजी करू नका, तिच्यासोबत मी आहे. तिच्यासोबत मी असलो ना तर तिला काहीही होणार नाही. आता असं म्हणून तिकडे तो तिला चांगलंच गप्प बसवतो. आता इकडे धैर्य आरशाकडे बघत बोलतो, बघा आता आमची सावी किती छान दिसतीये. आता इकडे त्यावर ती बोलते, फ्रेंड मी ना असं मी ना नीता काकू आणि अवंती काकूच्या सुद्धा गळ्यात बघितलं. आता असं म्हटलं बरोबर इकडे इराला फार राग येतो आणि ती तिथून निघून जाते. इकडे ती दामिनीकडे येते, खूप भडकलेली असते. आता इकडे ती बोलते की आत्या हे सगळं कसं काय चाललंय? अहो मी म्हटलं तर या तरी वर्षी मी धैर्याच्या नावाचं मंगळसूत्र घालेल, सगळ्यांसमोर मी धैर्याची बायको म्हणून मिरवेल. इतकंच नाही तर वटपौर्णिमेचा उपवास धरेल, पूजा करेल, पण हे सगळं काय तर सावीच करते. अहो धैर्य स्वतः सावीला घेऊन चाललेत, अजून हे किती दिवस चालायचं? मला आता हे बघवत नाहीये. हे बघा मी आधी सांगते तुम्हाला, काही पण करा, पण मला धैर्य माझं झालेलं हवंय. त्यावर तिकडे ती जोरजोरात बोलत असते. आता तिकडे त्यावर दामिनी बोलते, जरा तू शांत होशील का बाया, आणि मी करतीये ना. आता इकडे त्यावरती बोलते, हे बघा आत्या, आता ना माझं खूप डोक्यावरून पाणी चाललंय. हे बघा नाहीतर ना मी तुमचे मला फार असे सिक्रेट माहितीये, ते मी धैर्यासमोर आणेल आणि अख्ख्या जगासमोर सुद्धा. आता असं म्हटल्याबरोबर इकडे दामिनी बोलते, ए बया गप्प बस, आणि हे आखरी वेळ बोललेस, जर आता पुढे बोलली ना माझ्या इतकं वाईट कोणी नसणार आहे. त्यावर तिकडे ती बोलते की आता तुम्ही विसरू नका की तुमचे सगळे सत्य मला माहिती आहे. मी बोलते, हे बघ मी तुला शब्द दिलाय ना, तर मी माझा शब्द पूर्ण करून राहील आणि माझं धैर्य तुझं होणार. आता असं म्हणून ती निघते. ती निघालेली असते नानांकडे, कारण तिने ते जालिम औषध आता इकडे नानांना सांगितलेलं असतं. ती बोलते, काय होणार, हे सगळं बरोबर आहे ना, म्हणजेच हा औषध जालिम आहे ना? आता इकडे त्यावर ते बोलतात, हो रोज जेवणात 2-2 ड्रॉप टाकायचे, 15व्या दिवशी माणूस गचाकतो, आणि हो 3ऱ्या दिवशीपासून थोडंफार चालू होणार, म्हणजेच उलट्या मळमळ वगैरे, आणि पोस्टमॉर्टममध्ये रिझल्ट येईल तो म्हणजेच की फूड पॉयझनिंग झाली म्हणून. कोणालाही संशय येणार नाही, कारण तिने त्यांना सावीसाठी विष सांगितलेलं असतं. आता इकडे त्यावरती बोलते, आणि पोलिसांचं काय? त्यावर आता इकडे ते बोलतात की पोलिसांना काहीही समजणार नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. आता इकडे इरा जी असते ती भडकलेली असते आणि बोलते, आता आत्या मला ना तुमच्यावर तर बिलकुलच विश्वास नाहीये, आता मीच माझ्या तऱ्हेने ॲक्शन घेणार. आणि आता इकडे ती दामिनीच्या कपाटातली बंदूक घेते आणि आता इकडे ती वट सावित्रीच्या पूजेकडे निघते, म्हणजेच आता इकडे सावीला मारायला. आता इकडे दामिनी जी असते इकडे विलास आणि भास्करला सांगते की आपल्या इन्स्टिट्यूटचं जे वातावरण आहे ते तपवा, म्हणजेच त्या सगळ्यामध्ये आपलं धैर्य बिझी झाला पाहिजे. अरे जेव्हा आपण सावी आणि धैर्यला वेगळं करू तेव्हाच आपण तिला काहीतरी करू शकू ना. आणि असं म्हणून आता इकडे दामिनी जी असते ती विषची बॉटल आता इकडे कपाटात ठेवायला निघते. आता इकडे तिला जाणवतं की बंदूक कुठेतरी गायब झालेली आहे. त्यावर आता इकडे ती विलास आणि भास्करला विचारते. त्यावर ते बोलतात, अगं पण आम्ही तुझ्या कपाटाला कशाला हात लावू? त्यावर आता इकडे ती मनातल्या मनात विचार करते की माझं मग कपाटाला हात फक्त इराच लावू शकते. आणि आता इकडे ती फोन लावते. इकडे इरा बोलते, हो मीच घेतली तुमची बंदूक. त्यावर आता इकडे ती बोलते, पण कशासाठी आणि कुठे असतो? आता इकडे त्यावरती बोलते की तुमच्या लाडक्या सुनेला मारण्यासाठी, संपवण्यासाठी. आता असं म्हटल्याबरोबर इकडे दामिनी बोलते, हे बघ तू हे बरोबर करत नाहीयेस. आता इकडे त्यावरती तर फोन काढते. इकडे भास्कर आणि विलास बोलतात, अगं आई तू कशाला इतकी काळजी करतेय? अगं मी तर म्हणते ना त्या इराने ना त्या सावीला भर चौकात सगळ्यांसमोर हाणलं पाहिजे, मारून टाकलं पाहिजे, म्हणजे कसं ते दोघीही आपल्या डोक्याच्या कटकटीत जाईन. म्हणजे एक सावी तर जाणारच, पण इरा सुद्धा त्याच्यासोबत.
त्यावर तिकडे दामिनी पण मनातल्या मनात विचार करते की नाही, असं व्हायला नको, कारण इरा एकटी नाही फसणार तर ती मला घेऊन बुडेल. आणि आता असं म्हणणं तिकडे ती दामिनी इकडे इराला थांबवायला निघालेली असते. आता इकडे सगळेजण म्हणजे सावी, अवंती, नीता आता इकडे सगळेजण इथे पोहोचलेले असतात पूजेसाठी. आता इकडे धैर्य जो असतो इकडे सावीचा हात धरून घट्ट तिथे उभा असतो. त्यावर तिकडे सावी बोलते की फ्रेंड, आपण केव्हा करायची पूजा? आता इकडे त्यावर तो बोलतो, थांब ना जरा ना, या बायांची गर्दी कमी होऊ दे, त्यांचं झालं की मग आपण जाऊया, ठीक आहे. आता इकडे त्या दोघंही तिथेच थांबलेले असतात. त्यावर आता इकडे धैर्याला बघून आता इकडे मनातल्या मनात सावी बोलते की धैर्य, तुम्ही आज माझ्यासाठी ही पूजा करायला आलात, खरंच मला खूप छान वाटते. आणि आता इकडे ती हे सगळं बोलत असते. आणि आता इकडे अवंती आणि नीता या दोघींची म्हणजेच आता इकडे या दोघीही पूजा करत असतात. आता इकडे इरा जी असते तिच्यावर बंदुकीचा नेम धरून बसलेली असते. पण आता इकडे मधामधात बाया येत असतात, तिचा नेम सारखा सारखा चुकत असतो. आता इकडे सावीला अवंती आणि नीता बोलवतात. आता इकडे चुकून सावीच्या हातून तिकडे कुंकू सांडतं. त्यावर इकडे अवंती बोलते, अच्छा सांडलंय, काही नाही, हे बघ आता हा जो धागा आहे ना त्याला असं बोटानी ना असं हळद कुंकू लावायचं. आता इकडे त्यावर सावी बोलते, फ्रेंड तू पण ये ना इकडे. आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, हो आलोच. आता इकडे त्या बायका बोलतात, अरे ही तर तीच पोरगी आहे ना ग जी आपण टी व्हीमध्ये बघितलेली आणि दामिनी मॅडमने सांगितलं होतं की आपल्याला म्हणजे सगळ्यांना हिच्यापासून धोका आहे. त्यावर आता इकडे त्या बायका बोलतात की थांबा, तुम्ही ही पूजा करू शकत नाही आणि अशा वेड्या पोरीला इथं आणताय. अहो तुम्हाला आमच्या जीवाची काही पर्वा वगैरे आहे की नाही? आणि काय हो बायांनो, म्हणजे आता इकडे ते नीता आणि अवंतीला बोलतात, तुम्हाला काही समजत नाही का? म्हणजे आमच्या जीवाला काही धोका वगैरे आहे असं तुम्हाला समजत नाही का? त्यावर तिकडे त्या बोलतात, ओ ताई, असं काही बोलू नका, आमची सावी चांगली आहे आणि असं काही होणार नाही. त्यावर आता इकडे त्या बायका जरा जास्तच बोलत असतात आणि हेही बोलत असतात की या अशा वेड्या पोरीला इथं कशाला आणायचं. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो की बस खूप झालं. आता इकडे त्या बायका बोलत असतात की काही झालं तरी तुम्हाला आम्ही ते पूजा करू देणार नाही, नाहीतर तुम्ही दोघींनीही नाही करायचं. आता असं म्हटल्याबरोबर इकडे धैर्य बोलतो, तुम्ही कोण तिला अडवणाऱ्या, पूजा नको करू म्हणणाऱ्या? आणि आज प्रत्येक सुवासिनीचं कर्तव्य असतं आणि हक्क सुद्धा असतो की तिने आपल्या नवऱ्यासाठी पूजा करावी म्हणून. त्यावर आता इकडे त्या बायका बोलतात की मग अशा वेड्या बायकोला म्हणजेच इतकी अवस्था असताना तुम्ही कशाला तिच्याकडून जबरदस्तीने पूजा करून घेताय हो? त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, तुम्ही कोण सांगणारा, आणि ती तिच्या मनानेच करते आणि मेन म्हणजे तुम्ही तिला अडवू शकत नाही पूजेपासून. त्यावर आता इकडे तो बोलतो, आता मीच बघतो की तुम्ही कशा काय अडवता सावीला पूजा करण्यापासून, आणि तिच्यासोबत मी सुद्धा करणार. आता इकडे त्या बायका बोलतात, अहो तुम्ही आत्ताच वर तोंड करून सांगितलं होतं ना की हे सुवासिनींचं पूजा करण्याचा हक्क वगैरे आहे, आता तुम्ही कसं काय करताय? त्यावर आता इकडे तो बोलतो, हे बघा, परंपरा आणि संस्कृती यामधला फरक तुम्हाला जाणण्याची गरज आहे, मला नाही. आणि तुम्हाला काय वाटतंय हो, हा सण का साजरा करतात बायका? आता इकडे ती सांगत असते की सावित्रीने तिच्या नवऱ्याचा जीव वाचवला आणि सगळं काही त्यामागचं सत्य. त्यावर आता इकडे तो बोलतो, करेक्ट आहे, आणि म्हणूनच या सावित्रीने म्हणजेच माझ्या सावीने मला मरणाच्या दारातून परत आणले. आणि इतकंच नाही तर तिने मला त्या दरोडेखोरांच्या तावडीतून सुद्धा सोडवून आणले. मग अशा धीट बाईसाठी, माझ्या या बायकोसाठी मी उपवास नाही धरायचा का? म्हणजे 7 जन्म मी मिळावा म्हणून तिने पूजा करायची. मग मला सुद्धा तीच बायको हवी असेल तर मी नाही का करू शकणार हे पूजा? आणि आता इकडे तो सगळ्यांना चांगलंच प्रत्युत्तर देतो. आता हे सगळं ऐकून इकडे त्या बायका बोलतात की हो दादा, तुमचं बरोबर आहे, सॉरी, आमचं चुकलं, तुम्ही करू शकता पूजा, आमचंच चुकलं. आणि तिकडे त्या माफी मागत असतात. इकडे इरा मनातल्या मनात बोलत असते, का हो धैर्य, का प्रत्येक वेळेस तुम्ही सावीला पाठीशी घालता? आता इकडे ती अशी सगळी काही बोलत असते. पण आता इकडे धैर्य बोलत असतो की सगळ्यांसमोर बोलत असतो तो की सावी माझी बायको आहे आणि तिचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि आता इकडे तो असं सगळं काही बोलत असतो. आता हे सगळं बघून इकडे सावी जी असते मनातल्या मनात बोलते की धैर्य, आज तुमचं हे रूप पाहून माझं अजूनच तुमच्यावर प्रेम दडलंय. आणि आता इकडे देवाकडे मी इतकीच प्रार्थना करेल की प्रत्येक क्षणात तुम्ही माझ्यासोबत असावं. अख्खी म्हणजेच दामिनी मॅडमचं सत्य सुद्धा तुमच्या समोर आलं ना तरी सुद्धा तुम्ही माझी साथ द्यावी. तुम्ही माझ्यापासून कधीच दूर नाही गेले पाहिजे, मी अशीच देवाकडे प्रार्थना करेल. आता हा तर भाग संपतो. पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की तिकडे संध्याकाळ झालेली असते. सावीने तिचा ड्रेस घातलेला असतो आणि तिकडे ती आरशासमोर उभी असते. ती तिकडे बोलत असते आरशाकडे बघून की मला काहीही झालेलं नाहीये, सावी तू एकदम ठीक आहेस, आणि धैर्य, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू असं म्हणत इकडे ती गोल गोल फिरत असते.
आता हे सगळं काही धैर्य ऐकतो आणि आता इकडे तो बोलतो, सावी तू काय बोललीस, आता परत बोल, आणि एकदम ती गप्प होते. तर आता प्रेक्षकांनो अशा तऱ्हेने इकडे धैर्यला समजलेलं आहे की सावीची स्मृती परत आलेली आहे. तर हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.